तुमची जर कन्या रास असेल तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. कन्या राशीच्या मंडळींनो, आजचा हा संदेश तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा घेऊन येतोय. कारण तुमच्या कुंडलीत असा बदल घडतोय जो वर्षानुवर्ष तुम्ही मनातून वाट पाहत होतात. कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध सध्या तुमच्या पत्रिकेत अत्यंत बळकट आणि शुभ स्थानावर येऊन बसलाय. बुद्धीची ही मजबूत स्थिती तुमच्या आयुष्यात बुद्धी, संवाद आणि आर्थिक स्थैर्य आणि या तिन्ही गोष्टींना एकत्रपणे चालना देणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा राज अधिपती स्वतःच्या उच्च स्थानात बळकट होतो तेव्हा त्या राशीच्या जातकाच्या आयुष्यात मोठे आणि सकारात्मक बदल घडण्याची शक्यता निर्माण होते. सध्या तुमच्यासाठी नेमकीच हीच परिस्थिती तयार होते. येथे 7 ते 10 दिवसाचा हा काळ तुमच्या आर्थिक आणि मानसिक आयुष्यात अशी कलटणी देणारा ठरू शकतो ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नसेल. पण मंडळी, ही सुवर्ण संधी समजून घेण्याआधी एक महत्त्वाची आणि तितकीच गंभीर गोष्ट लक्षात घ्या. नशिबाची किमान जितकं उंच चढते तितकंच ती तिच्या सोबत येणारी जबाबदारी आणि सावधानताही मोठी असते. हे जे काही पुढे सांगणार आहे ते निव्वळ इशारा नाही, तर तुमचे याचं यश सुरक्षित राखण्याची गुरुकिल्ली आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल, कमेंट जरी केली असेल तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे जेव्हा कधी मी कन्या राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली गोष्ट समजून घ्या. जेव्हा तुमची आर्थिक स्थिती सुधारताना समजला आणि आजूबाजूच्या लोकांना दिसायला लागली तेव्हा मानवी स्वभावाचा एक नियम कामाला लागतो. तुमच्या जवळच्याच वर्तुळातल्या काही व्यक्तींच्या मनात न कळत असूया जन्म घेते. हे लोक तुमच्या तोंडावर हसतमुख राहतील, तुमचं कौतुक करतील, तुमच्या आनंदात सहभाग झाल्यासारखं दाखवतील. पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्या मनातही तेच चाललेलं असेल. काहींच्या मनात तुमच्या प्रगतीमुळे एक सूक्ष्म अवस्था निर्माण होते आणि ती अवस्था कधी शब्दातून कधी कृतीतून हळूवार बाहेर पडते. त्यामुळे या काळात एक साधा पण महत्त्वाचा नियम नक्की पाळा. तुमच्या मनातले विचार, तुमचे पुढचे आर्थिक प्लॅन्स, तुमच्या व्यवसायाची दिशा किंवा एखादी मोठी संधी या गोष्टी प्रत्येकासमोर उघडेपण मांडण्याची घाई अजिबात करू नका. हे म्हणणं याचा अर्थ असा नाही की प्रत्येक माणसावर संशय घ्या, पण ज्योतिषशास्त्र सांगतं समृद्धीच्या काळात संयम आणि गुप्तता हीच कधी सुरक्षा असते. जो माणूस आज तुमच्या सर्वात जवळचा वाटतो त्यालाही प्रत्येक गोष्ट सांगण्याची गरज नाही, कारण विश्वासाचा अतिरेक कधी कधी अनपेक्षित अडचणीचं कारण बनतो. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जेव्हा घरात अचानक पैसा खेळू लागतो तेव्हा मनात आपोआप एक सूक्ष्म अहंकार डोकवायला लागतो. हे पूर्णपणे मानवी आहे, पण इथे सावध राहणं देखील गरजेचं आहे. या काळात पैशाची धुंदी, तुम्ही कोणालाही कमी लेखणं, उद्धटपणे वागलात, कोणाचा अनादर केला किंवा अनावश्यक उधळपट्टी सुरू केली तर याच आलेला लोभ तितक्याच वेगाने हातातून निसटू शकतो. निसर्गाचा एक साधा नियम आहे मंडळी, जे विनम्रतेने आणि शिस्तीने सांभाळलं जातं त्याचं दीर्घकाळ टिकतं. त्यामुळे यश मिळतानाही पाय जमिनीवर ठेवा. या दिवसात आणखी एक परिस्थिती उद्भवू शकते. तुमच्या ओळखीतली किंवा नात्यातली एखादी व्यक्ती अडचणीचं कारण सांगून तुमच्याकडे मोठी रक्कम उसने महागाला येऊ शकते. ती व्यक्ती कोणती जवळची असो, किती खरी अडचण असल्यासारखं वाटो, या काळात मुहूर्त आर्थिक मदत देण्याआधी पुरेसा विचार करा. अनुभव सांगतो की भावनेच्या भरात दिलेला पैसा अनेक वेळा वेळेवर परत येत नाही आणि पैसे महागायला गेल्यावर नातही ताणलं जातं. म्हणजे एका क्षणाच्या भावनिक निर्णयामुळे पैसाही जाऊ शकतो आणि नातही दुरावू शकतं. तर भावनेच्या आहारी जाऊन गरजेपेक्षा जास्त मदत दिली तर नंतर स्वतःलाच अडचणीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे स्पष्ट आणि नम्र शब्दात नकार द्यायला शिकणं हीच खरी समजूतदारपणाची आणि आर्थिक स्थितीची निशाणी आहे. आता मंडळी, ही सावधानता पाळली तर स्वामींच्या कृपेने पुढे काय घडू शकतं ते पाहूया. सर्वप्रथम, बऱ्याच दिवसापासून अडकलेली एखादं काम, संबंधित
किंवा कौटुंबिक गोष्ट हलू लागेल. एक अनपेक्षित निरोप, फोन कॉल किंवा भेट तुमच्या मनावरचा जुना ताण कमी करेल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होतात ती आता पुढे सरकण्याचे चिन्हे दिसतील. व्यवसाय करण्यासाठी हा काळ विशेष लाभदायी ठरू शकतो. एखादी नवीन संधी, नवा करार किंवा नवा ग्राहक तुमच्या व्यवसायाला पुढे नेणारा ठरेल. ज्यांनी बरेच काळापासून व्यवसाय वाढवण्याचा विचार केला होता पण योग्य वेळेची वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही वेळ अनुकूल असू शकते. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत किंवा प्रमोशन पगारवाढीची वाट पाहतात त्यांच्यासाठी हा काळ एक सकारात्मक बातमी येण्याची शक्यता आहे. यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल आणि यासोबतच समाजात कार्यालयात तुमचा मानसन्मानही वाढताना दिसेल. जे लोक आधी तुमच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करत होते तेच आता तुमच्या मतांना आणि निर्णयांना महत्त्व देऊ लागतील आणि आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचा परिणाम तुमच्या आरोग्यावर सकारात्मक दिसेल. मंडई, सततचा मानसिक थकवा हळूहळू कमी होईल. झोपेची गुणवत्ता सुधारेल आणि मनावर आलेली अनामिका दडपण बरेचसे हलकं वाटेल. शरीरात आणि मनात एक नवीन ऊर्जा जाणू लागेल. आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे घर, गाडी, फ्लॅट. मंडई, घर, गाडी, प्लॉट किंवा एखादी मोठी आणि महत्त्वाची खरेदी जी तुम्ही बऱ्याच काळापासून मनात जपून ठेवली होती पण ती परिस्थिती किंवा पैशामुळे पुढे ढकलण्यात आला होता. ती इच्छा आता पूर्णत्वाकडे जाण्याची शक्यता तयार होत आहे. यासोबत नातेसंबंधाच्या बाबतीतही या काळात सकारात्मक बदल दिसू शकतात. ज्या नात्यामध्ये अलीकडे गैरसमज किंवा दुरावा निर्माण झाला होता ती नाते पुन्हा जवळ येण्याची शक्यता आहे. जे एकटेपणाचा अनुभव घेत आहात त्यांच्या आयुष्यात एक समजूतदार आणि आधार देणारी व्यक्ती घेऊ शकते. घरातील अविवाहित तरुण तरुणीसाठी चांगले विवाह प्रस्ताव चालून येण्याची शक्यता आहे आणि संतान सुखीची प्रतीक्षा करणाऱ्या दाम्पत्यांसाठी हा काळात शुभ संकेत दिसू शकतात. कन्या राशीच्या मंडळींनी हे जे काही सकारात्मक बदल समोर येत आहेत ते दीर्घकाळ टिकून ठेवायचे असतील तर दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा स्वभाव चोखंदळ आहे पण या काळात अतिविचार करणं आणि कामात जास्त चुका काढणं थोडे कमी करून नवीन गोष्टी नवे सल्ले स्वीकारायला शिका. कन्या राशीचा स्वामी स्वभाव अत्यंत बुद्धिमान आणि विलक्षण असतो पण कधीकधी हीच बुद्धी अतिविचाराकडे झुकते. जिथे गाठ थोडी लवचिकता आणली तर प्रगतीचा वेग आणखी वाढतो. दुसरी गोष्ट, मनातील अव्यस्तता आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी एक साधा श्रद्धापूर्ण उपाय करा. या आठवड्यातील कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी सकाळी स्नान केल्यानंतर घरातल्या देवाऱ्याजवळ शांतपणे बसा. हनुमानाच्या प्रतिमेसमोर एक प्रज्वलित दिवा करा. मनोभावे श्रद्धेने हनुमान चालिसाचं एक पूर्ण पठण करा. त्यानंतर शांत मनाने ओम भू बुद्धाय नमः, ओम भू बुद्धाय नमः या मंत्राचा किमान 21 वेळा जप करा. हा साधा उपाय तुमच्या आजूबाजूला एक सकारात्मक आणि संरक्षक ऊर्जेचं वातावरण तयार करतो. त्यामुळे इतरांच्या मनातील नकारात्मकता असूया किंवा वाईट विचार असूया तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधीच विचारून जाण्यास मदत होते आणि तुमचं मन अधिक स्थिर, शांत आणि निर्णयक्षम राहतं. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामींच्या कृपेने श्रद्धा ठेवा. संयम राखा आणि पुढे आत्मविश्वासाने वाटचाल करत राहा. जे यश तुमच्यासाठी लिहिलं आहे ते योग्य वेळी आणि योग्य मार्गाने तुमच्याकडे येईल. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त आणि अर्थपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि हो मंडळी, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत सर्व मंडळींना अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.